नमस्कार. आज आपण कोडिंग स्टार्ट करणार आहोत. बेसिक जे आपण शिकलो आहे त्यावरून. याआधी आपण प्रिंटएफचा यूज पाहिला, स्कॅनएफचा यूज पाहिला आणि डिक्लेरेशन कसं करायचं, व्हॅल्यू स्टोअर कशा करायच्या, त्याबरोबर युजरकडून इनपुट कशा घ्यायच्या हे पाहिलेलं आहे. तर आता आपण जे आधी ऑपरेशन्स केले होते तेच करणार आहोत, पण युजरकडून व्हॅल्यू इनपुट घेऊन. तर सुरुवातीला मी 2 व्हेरिएबल डिक्लेअर करते. इंट ए, इंट बी आणि त्यासोबतच अजून एक व्हेरिएबल सी घेते, ज्यात आपण आपलं लास्ट जे ॲन्सर असेल ते त्यात स्टोअर करू. हेच आपण एकाच लाईनमध्ये देखील डिक्लेअर करू शकतो एकत्र, जर ते सेम डेटा टाईपचे असतील तर. हे आता ए बी सी हे तिन्ही व्हेरिएबल इंटिजर डेटा टाईपचे आहेत आणि ते इंटिजरच्या एका डब्यामध्ये स्टोअर झाले तसं समजूया. आता आपल्याला कमांड द्यायचे, म्हणजे युजरला कळलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर इथे त्यासाठी मी एक सेंटेन्स प्रिंट करेन, डिस्प्ले करेन एक स्ट्रिंग. त्यामुळे कळेल युजरला की हां, मला इथे एक व्हेरिएबलसाठी व्हॅल्यू द्यायची. तर एंटर युअर फर्स्ट नंबर, इथे सेमिकोलन, आणि आता इनपुट घ्यायचा आहे एसाठी. पहिला नंबर इनपुट घ्यायचा आहे आपल्याला, त्यासाठी स्कॅनएफ %d कारण इंटिजर आहे, आणि ते स्कॅनएफ यूज करताना इथे अँड साईन यूज करून ते व्हेरिएबल जे आपल्याला इनपुट घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला दुसरा व्हेरिएबल इनपुट घ्यायचा आहे, तर पुन्हा कमांड यूज करू, कमांड देऊ एंटर युअर सेकंड नंबर, पुन्हा सेमिकोलन, आणि आता ते युजरकडून इनपुट घेण्यासाठी स्कॅनएफ फंक्शन %d इंटिजर असल्यामुळे ते अँड, आणि आपलं जे व्हेरिएबल घ्यायचे ते बी. आता याच्या थ्रू आपण दोन्ही व्हेरिएबल्ससाठी इनपुट घेतलेलं आहे. आपल्याला 2 नंबर्स भेटले असतील युजरकडून, पण आता आपल्याला त्याच्यावर ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट आधी ॲडिशन करायची आहे. तर ॲडिशनसाठी जे आपलं सी व्हेरिएबल आहे त्यात आपल्याला ॲन्सर स्टोअर करायचे. तर सिम्पली इथं ए प्लस बी करायचं आहे, कारण आता ज्या युजरकडून व्हॅल्यू घेतल्या ते ए आणि बीमध्ये स्टोअर झाले असणार आहेत. तर इथे ते ॲन्सर करेक्ट आहे की नाही हे पाहण्यासाठी ते आपण प्रिंट पण करूया. %d ते कॉमा आणि व्हेरिएबल जे आपल्याला प्रिंट करायचं आहे. पण इथे आपण जरा ते नीट दिसण्यासाठी ॲडिशन, ओके, ते \n पण यूज करू. पुढे पण आपण सर्व ऑपरेशन एकत्रच करून पाहू, म्हणजे ते करेक्ट येतात की नाही कळेल. हे आता ॲडिशन झालं. त्याच्यानंतर आपण सबट्रॅक्शन करू सी मध्येच a मायनस बी. आता सीमध्ये जी a प्लस बी ही व्हॅल्यू होती ती कट होऊन, म्हणजे त्याच्या जागी a मायनस बी ही व्हॅल्यू आता स्टोअर झालेली आहे. जर आपण एकत्र हे प्रिंट सी इज इक्वल टू a प्लस बी केलं, त्याच्यानंतर सी इज इक्वल टू a मायनस बी केलं, तर त्यामध्ये a मायनस बी ही व्हॅल्यू स्टोअर राहणार, a प्लस बी नाही राहणार. त्यामुळे जेव्हा मी a प्लस बी केलेलं आहे, सीमध्ये a प्लस बी जेव्हा स्टोअर केलं आहे, त्याच्यानंतर ती लगेच मी प्रिंट करून घेतलं आहे, आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू चेंज केली सीची, a मायनस बी केले. त्याच्यानंतर आता पुन्हा ती प्रिंट करू %d \n
आणि आपलं हे सी व्हेरिएबल आणि इथे लिहिलं सबट्रॅक्शन. ओके, सबट्रॅक्शन झालं. आता मल्टिप्लिकेशन. आता पुन्हा सी व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू आहे ए मायनस बी ती आपल्याला पुन्हा चेंज करायची आहे. त्यासाठी सी इज इक्वल टू जे ऑपरेशन करायचं आहे ए इंटू बी सेमिकोलन. सीमध्ये असलेली व्हॅल्यू चेंज झाले, ती ए मायनस बीवरून कट होऊन ए इंटू बी अशी झालेली आहे. आता प्रिंट एफ मल्टिप्लिकेशन %d \n आणि जे व्हेरिएबल आपल्याला त्यात पुट करायचे %dच्या जागी ते म्हणजे सी सेमिकोलन. आता पुन्हा आपल्याला करायचं आहे डिव्हिजन. तर सीची व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची आहे ए डिवायडेड बाय बी. जर आपण व्हॅल्यू पुट केल्यानंतर लगेचच्या लगेच ती प्रिंट नाही केली सीची तर ती पुन्हा चेंज होईल आणि त्याच्यानंतर प्रिंट केली की लास्ट अपडेटेड जी व्हॅल्यू असेल, म्हणजे जर मी आता मधी प्रिंटएफ दिलेच नाही, प्रिंटएफ ॲडिशन इज इक्वल टू समथिंग ते दिलंच नाही किंवा लास्टला अगदी दिलं की सी एकदम लास्टला दिलं प्रिंटएफ डिव्हिजन इज इक्वल टू %d, तर ॲन्सर लास्टला सीची जी व्हॅल्यू आहे ए डिवायडेड बाय बी तीच येणार. ए प्लस बीची व्हॅल्यू तिथे नाही होणार. तर मला ए प्लस बीची व्हॅल्यू पण चेक करायची आहे, ए मायनस बीची पण करायची आहे. त्यामुळे जेव्हा मी सीमध्ये ए प्लस बी टाकला आहे, व्हॅल्यू स्टोअर केले, तेव्हा मी ती प्रिंट केली. पुन्हा मी त्या सीची व्हॅल्यू चेंज केली ए मायनस बी, मग मी तीसुद्धा सीची व्हॅल्यू प्रिंट केली. त्यानंतर पुन्हा चेंज केली सीची ए इंटू बी, म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन 2 व्हेरिएबल्स आहेत ते सीमध्ये स्टोअर झालं. त्याच्यानंतर मी ते प्रिंट करून पुन्हा चेंज केलेलं आहे डिव्हिजन करण्यासाठी सी इज इक्वल टू ए डिवायडेड बाय बी. आणि जेव्हा ही व्हॅल्यू आता ती स्टोअर झालेली आहे, मला आता ती प्रिंट करायची आहे. तर त्यासाठी प्रिंट एफ %d आणि आता इथे \n टाकण्याची गरज तर नाही आहे, कारण आपण ह्याच्या खाली फार लिहिणार नाहोत, काही टाईप करणार नाही आहोत. तर इथे सी डिव्हिजन ओके. आता आपण चेक करू की बरोबर होतं आहे की नाही. त्यासाठी रन केलं आहे, काहीतरी एरर आलेला आहे. हां, इथे आपण सबट्रॅक्शनच्या इथे कॉमा द्यायला विसरलो. एक कॉमा देणं विसरण्यामुळे एरर देखील येऊ शकतो. तर इथं एंटर युअर फर्स्ट नंबर, मी 25 टाकते. एंटर युअर सेकंड नंबर, माझा सेकंड नंबर आहे 5. तर ॲडिशन 25 + 5 30 होतो. सबट्रॅक्शन 25 - 5 20 होतो. मल्टिप्लिकेशन 125 आलेलं आहे आणि डिव्हिजन 5 एकदम करेक्ट आले. पुन्हा रन करून पुन्हा चेक करूया. मी इथे 100 टाकलं आहे. इथे मी 25 टाकते. ॲडिशन करेक्ट आहे, सबट्रॅक्शन देखील करेक्ट आहे, मल्टिप्लिकेशनसुद्धा आणि डिव्हिजनसुद्धा. तुम्ही वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी चेक करून पाहू शकता की आपला कोड करेक्ट रन होतो आहे का, एकदम करेक्ट आहे का, किंवा कुठे एरर येत नाही आहे का. तर हा कोड एकदम करेक्ट झालेला आहे. आपण युजर थ्रू व्हॅल्यू घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर प्रत्येक ऑपरेशन केलेलं आहे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनसुद्धा.